नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत। नक्कीच वांद्रे येथील सर्वात मोठं नाव म्हणजे बाबा सिद्दीकी यांच्यावरती काही वेळापूर्वीच गोळीबार झाल्याची घटना जी आहे ती वांद्रे या परिसरामध्ये जी ती घडलेली पाहायला मिळते। त्यांच्या कार्यालयाबाहेर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो झालेला आहे। एकूण गोळ्यांचे 5 राऊंड फायर करण्यात आले। 3 जण ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये जे ते इन्वॉल्व होते। 3 जण संपूर्ण दुचाकीवरती आले आणि त्याच वेळी हा गोळीबार जो आहे तो करण्यात आला। 5 गोळीबार म्हणजे 5 राऊंड गोळ्यांचे जे ते फायर करण्यात आले आणि त्यातील एक गोळी जी आहे ती बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली। मिळालेल्या माहितीनुसार तेथील जे स्थानिक आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी बाबा सिद्दीकी जिशान सिद्दीकी यांची येणारी आगामी विधानसभा निवडणूक आहे त्याबाबतच जे ते चर्चा करण्यासाठी काम करण्यासाठी कार्यालयामध्ये होते आणि त्याचमध्ये संपूर्ण काम संपवून ते पुन्हा निवासस्थानी जे ते जायला निघाले होते आणि त्याच वेळी बाहेर जे ते फटाके वाजत होते आणि त्याचाच अंदाज घेऊन मारेकरांनी जे ते थेट गोळीबार केला। त्या संपूर्ण फटाक्यांच्या आवाजामध्ये गोळीचा आवाज कुठेतरी दबला गेला आणि त्यामध्ये 5 राऊंड फायर करण्यात आले। त्यातील एक गोळी जी ती थेट बाबा सिद्दीकी यांच्या छातीला जाऊन लागली आणि त्यातच या संपूर्ण घटनेमध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालाय। एकंदरीत हत्याच म्हणता येईल। नक्कीच बाबा सिद्दीकी हे अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू, त्यांनी आत्ताच जो आहे तो वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जो तो प्रवेश केला होता आणि अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत होती की त्यांच्या माध्यमातून जे ते पुन्हा ही राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईमध्ये जे ते उभारण्याचं काम करण्यात येईल। आणि अशामध्येच आज दसरा होता। संपूर्ण राज्यामध्ये दसरा मेळाव्याची जी ती लगबग सुरू होती आणि दसरा मेळाव्याच्या सायंकाळीच हा संपूर्ण प्रकार घडल्याने जो आहे तो अत्यंत गंभीर ही घटना जी आहे ती घडलेली आहे। वांद्रे या विभागामध्ये बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय, यांच्या कार्यालयामध्ये काम करत होते बाबा सिद्दीकी आणि ते जेव्हा काम संपवून पुन्हा घरी जाण्याच्या म्हणजे त्यांच्या निवासस्थानी जाण्याच्या दिशेने निघाले होते, गाडीपर्यंत आले तेवढ्यातच फटाके वाजत होते। त्या फटाक्यांचा अंदाज घेऊन मारेकरांनी गोळीबार केला। 5 राऊंड फायर करण्यात आलेत आणि त्यातील एक गोळी बाबा सिद्दीकी यांच्या थेट छातीला जाऊन लागली। ती संपूर्ण गोळीबार झाल्यानंतर, संपूर्ण घटना झाल्यानंतर बाबा सिद्दीकी थेट त्या ठिकाणी कोसळले। त्यांना थेट लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आत्ता अशी प्राथमिक माहिती मिळत आहे। हॉस्पिटलच्या माध्यमातून थेट असं सांगण्यात येत आहे की बाबा सिद्दीकी यांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। एक हत्या संपूर्ण ह्या संपूर्ण घटनाक्रमामध्ये जी आहे ती घडलेली आहे। नक्कीच अशाच संपूर्ण राजकारणामध्ये एक मोठा नेता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा नेता त्यावरती हा संपूर्ण प्रकार घडत असेल तर कायदा सुव्यवस्थेचा जो आहे तो प्रश्न पुन्हा महाराष्ट्रामध्ये उपस्थित होताना पाहायला मिळतोय। मागील गेल्या काही महिन्यांपासून या संपूर्ण घटना ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या पाहायला मिळतात आणि आता थेट सत्तेमध्ये असलेला नेता आणि सत्तेमध्ये असलेल्या नेत्यांवरतीच अशा प्रकारचा गोळीबार झाला आहे। आणि त्यातील जे त्या संपूर्ण घटना झाल्यानंतर तेथील स्थानिक पोलीस स्थानक आहे तेथील तुकडी थेट त्या घटनाक्रमावरती म्हणजे जिथे वांद्रे येथील जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय त्या ठिकाणी रवाना करण्यात आली। तपास सुरू करण्यात आला आणि अशामध्येच जे गोळीबार करणारे 2 जी मुलं होती जे मारेकरी होते त्यातील 2 जणांना जे आहे ते आता अटक करण्यात आली आहे। त्यांच्याबद्दल अजूनही फारशी माहिती जी आहे ती समोर आलेली नाही आहे कारण की जो आहे तो तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। परंतु हा संपूर्ण घटनाक्रम कशामुळे झाला, ही संपूर्ण गोळीबाराची घटना कुणी घडवलेली आहे का किंवा मारेकरांनी कोणता राग घेऊन हा संपूर्ण जो आहे तो घटनाक्रम रचला आहे का, असा जो आहे तो प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतो। नक्कीच आपण जर पाहिलं बाबा सिद्दीकी यांचे राजकीयच नाही तर सिनेसृष्टीशी देखील अत्यंत जवळचे जे ते संबंध असताना पाहायला मिळाले आणि अशामध्ये आता त्यांचा मृत्यू या संपूर्ण घटनेमध्ये झाला आहे
आणि त्यामध्येच आपण जर पाहिलं आता त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्या ठिकाणी स्वतः जिशान सिद्दीकी असतील, त्याचबरोबर संजय दत्त देखील त्या ठिकाणी आता दाखल झालेत आणि संपूर्ण या गोष्टीकडे जे ते सर्वांचं लक्ष एकच जे ते लाभलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वच जे ते धक्कादायक ह्या संपूर्ण घटनेमुळे विचलित झालेले आहेत। कारण की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे मुंबईसारख्या भागामध्ये। वांद्रे या ठिकाणी ज्या ठिकाणी त्याच नेत्याचं जे ते वर्चस्व गेल्या अनेक वर्षांपासून होतं आणि त्याच्याच बालेकिल्ल्यामध्ये जाऊन त्याच्यावरतीच गोळीबार करणं हा संपूर्ण घटनाक्रम कशा पद्धतीने ठरवण्यात आला आहे किंवा कोणी हा संपूर्ण ही गोळीबाराची घटना कोणी केली आहे याचा संपूर्ण तपास जो आहे तो आता पोलिसांच्या माध्यमातून केला जाईल। परंतु अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू, त्याचबरोबर अजित पवार यांच्यासोबत गेल्या वर्षभरापासून सतत कार्यरत असणारे अवघ्या काही महिन्यांपूर्वीच अजित पवार यांचा दौरा देखील वांद्रे या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये झाला होता। ही लाडकी बहीण योजना होती, या संदर्भात संपूर्ण हा दौरा जो आहे तो होताना पाहायला मिळाला। या दौऱ्यामध्ये स्वतः बाबा सिद्दीकी असतील, त्याचबरोबर जिशान सिद्दीकी देखील सहभागी होते आणि अशामध्येच आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण दौरा झाला। त्यानंतर आज दसऱ्याचा दिवस देखील आला। दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी ही घटना घडल्याने अत्यंत जे ती धक्कादायक घटना होती आणि अशामध्येच ही संपूर्ण घटना घडली आणि त्यामुळेच कुठेतरी आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे की नेत्यांची म्हणजे नेत्यांचं जगणं देखील ते मुश्किल झालेलं आपल्याला पाहायला मिळते। कारण की एक गाजलेला नेता होता, त्याच विभागाचं संपूर्ण नेतृत्व करणारा नेता होता, परंतु आता पोलिसांच्या माध्यमातून थेट अशी माहिती मिळत आहे की जे मारेकरी होते ते 3 जण होती, ती दुचाकीवरती होती आणि त्यांच्या माध्यमातून 5 राऊंड फायर करण्यात आले। 5 पैकी बाकी गोळ्या कुठे लागल्या काही आत्तापर्यंत त्याबद्दल सांगण्यात नाही आलं, परंतु एक गोळी थेट बाबा सिद्दीकी यांच्या छातीला जाऊन लागली आणि अशामध्येच या संपूर्ण घटनेमध्येच ते कोसळले। त्यानंतर त्यांना थेट लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आता थेट प्राथमिक माहिती रुग्णालयातून अशी येत आहे की बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। या संपूर्ण घटनेमध्ये त्यांची हत्या या गोळीबाराच्या माध्यमातून झालेली आहे। त्यामुळे आता पोलिसांचा देखील तपास सुरू आहे, परंतु पोलिसांच्या माध्यमातून 2 जे मारेकरी होते त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याबद्दल अजूनही प्रामुख्याने जी बातमी आहे ती समोर आलेली नाही, कारण की अजूनही प्रवास जो आहे तो माफ करा अजूनही तपास जो आहे तो सुरू असताना पाहायला मिळत आहे। नक्कीच आपण जर पाहिलं गेल्या अनेक महिन्यांपासून अशाच प्रकारच्या घटना संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत। नेमकं पोलीस प्रशासन करतंय काय किंवा गृह खातं करतंय काय असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे, कारण की सत्तेत असलेल्या नेत्याबरोबर ही घटना घडणं अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि सत्तेत असलेला नेता असला तरी आपण जर पाहिलं बाबा सिद्दीकी यांच्या माध्यमातून त्या विभागाचं गेल्या अनेक वर्षांपासून नेतृत्व करण्यात येत होता। आता तो संपूर्ण मतदारसंघ जिशान सिद्दीकी हे स्वतः सांभाळत होते आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्यावरतीच गोळीबार झाला आणि ही संपूर्ण घटना कशा पद्धतीने झाली संपूर्ण घटनाक्रम देखील आम्ही तुम्हाला सांगितला की जेव्हा बाबा सिद्दीकी जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयामध्ये होते आणि त्यांच्या कार्यालयामध्ये आगामी आता काळामध्ये विधानसभा येत आहे, त्याच संदर्भात संपूर्ण चर्चा सुरू होती, त्याच संदर्भात काम सुरू होतं आणि तेच काम झाल्यानंतर बाबा सिद्दीकी हे स्वतः घरी जाण्याच्या म्हणजे त्यांच्या निवासस्थानी जाण्याच्या दिशेने निघाले होते। गाडीपाशी आले तेवढ्यात बाहेर फटाके वाजत होते आणि त्याचाच अंदाज पकडून म्हणजे फटाके वाजत होते त्याचाच अंदाज पकडून बाबा सिद्दीकी यांच्यावरती त्या गोळी म्हणजे त्या मारेकरांनी थेट 5 राऊंड गोळ्या ज्या त्या फायर केल्या, त्यातील एक गोळी लागली आहे आणि त्यानंतर त्यांना थेट लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। काही वेळ त्यांच्यावरती उपचार देखील सुरू झाले, परंतु थेट अशी बातमी समोर आली की या संपूर्ण घटनेमध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला। परंतु आता हे पाहणं गरजेचं ठरणार आहे की गृह खातं असेल त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल कशा पद्धतीने या संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा करेल आणि त्याचबरोबर या मारेकरांना कशा पद्धतीने जे ते शिक्षा करेल हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। या संपूर्ण घटनेबाबत आपलं मत काय आहे हे कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका। मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत।